नमस्कार. इस्केप व्हेलॉसिटी आता हे काय ते अत्यंत आपल्या सोप्या भाषेत पाहणार आहोत. इस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? समजा हा ऑब्जेक्ट वरी फेकल्यानंतर ह्याची व्हेलॉसिटी काय होत असते? कमी होत असते. व्हेलॉसिटी कमी कशामुळे होत असते? खालून लागणारा कोणता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोण लावते? अर्थ लावते. ओके, पाहू आता इस्केप व्हेलॉसिटी नेमकं काय आहे. तर आता एक ऑब्जेक्ट आहे, आता हा चेंडू आहे. ओके, हा चेंडू आहे. चेंडूला काय केलं मी आता सुरुवातीला, आता ह्याला काय करायचं? मला अपवर्ड पोझिशनला टाकायचं, अपवर्ड वरी फेकायचा हा चेंडू. मग आता मला सांगा, ह्या ठिकाणी अपवर्ड करायचे म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी 0 असेल का? नाही, हे आपल्याला माहिती आहे. यू नेवर 0 असणार कधी वरी जाताना. नाही तर यू जर 0 असला असता तर वरीच गेला नसता. इनिशियल व्हेलॉसिटी दिल्यानंतर हा ऑब्जेक्ट वरी जाणार आणि वरी गेल्यानंतर ह्याची काय होईल? स्पीड जी आहे म्हणजे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी कंटिन्युअसली काय होईल? कमी कमी होईल, कारण त्याच्यावर लागणारा आरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होईल. मग एखादा ऑब्जेक्ट मला आरच्या जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्याच्या बाहेर टाकायचा आहे, म्हणजे माझी व्हेलॉसिटी, कोणती व्हेलॉसिटी? इनिशियल व्हेलॉसिटी ही जास्त असली पाहिजे. मग आता आपल्याला एक माहिती आहे बघा, न्यूटनचं इक्वेशन माहिती आहे. किती? अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड इक्वेशन माहिती आहे. कोणतं इक्वेशन? थर्ड इक्वेशन. कोणतं आहे? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as माहिती आहे आपल्याला. व्ही म्हणजे काय? फायनल व्हेलॉसिटी. यू म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी. ए म्हणजे ऍक्सेलरेशन आणि एस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. आता मला सांगा तुम्ही, अपवर्डला जाताना ए ची व्हॅल्यू काय असेल? -g असेल. कारण काय? वरी चाललाय पण खाली लागणारा कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अपोजिट डायरेक्शनला, त्याच्यामुळे हा मायनस साईन आहे. ओके, मग आता ह्या ठिकाणी हे जे यू होता, यू काय असणार आहे? 0 असणार आहे का? नाही. पण ऑब्जेक्ट एका ठिकाणी पोहोचला मस्तपैकी, इथं आला, ह्या ठिकाणी व्ही काय असणार आहे? 0 असणार आहे. ओके, मग काय ठेवू? व्ही ची व्हॅल्यू ठेवून देऊ 0 आणि यू किती आहे? जशाच तसा प्लस 2. आता ए ची किती आहे? मायनस आणि यस. हे झाल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन मिळते यस. आपण यस माहित आहे, यस म्हणजेच काय? डिस्प्लेसमेंट केलेली हाईट कव्हर. यस म्हणजेच काय? एच. ओके, हाईट. आणि यस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन काय राहिलेलं ह्या ठिकाणी 2g. यस, म्हणजे ह्या इक्वेशनचा अर्थ काय होईल? तर आपली इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल, इनिशियल व्हेलॉसिटी जेवढी जास्त असेल तेवढी काय होईल? आपली हाईट जास्त असेल. इनिशियल व्हेलॉसिटी जास्त तेवढे ऑब्जेक्टची हाईट जास्त असेल, म्हणजे जास्त लांब फेकला जाईल. ओके, आता आपण कॅल्क्युलेट करणार आहेत इस्केप व्हेलॉसिटी. आता आपण इस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहेत. ओके, काय? कन्झर्वेशन एक प्रिन्सिपल आहे, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, हे एक लॉ आहे. त्याचा काय थोडा वापर करून आपण इस्केप व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार आहेत. मग आता इस्केप व्हेलॉसिटी आता कॅल्क्युलेट करण्यासाठी आता एखादा मास आहे, त्याचं काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. ओके, आता ह्या ठिकाणी 2 कंडिशन आहेत आपल्याला. एक आहे ऑन द सरफेस ऑफ अर्थ, एखादा ऑब्जेक्ट, आणि हा ॲट इन्फिनिटी डिस्टन्स फ्रॉम द अर्थ. इन्फिनिटी म्हणजे खूप दूर, ओके, अर्थ पासून. आणि हे एक ऑब्जेक्ट आहे कुठे? आपल्या सरफेसवर आहे. सरफेस कोणाच्या? आरच्या सरफेस आहे. मग आता माहिती आहे कायनेटिक इक्वेशन, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय? हाफ एम स्क्वेअर, हाफ एम स्क्वेअर. हे फॉर्म्युला सर्वांना माहिती. पण एम म्हणजे काय? मास ऑफ ऑब्जेक्ट. व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी. पण कोणती व्हेलॉसिटी? इस्केप व्हेलॉसिटी. पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे. काय? -gm m अपॉन आर. सर आपण कॅल्क्युलेट काल केली ती. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला तर अलग पाहिला होता आपण, ते इन्फिनिटीच्या लेस दॅन 0 तेव्हा पाहिला होता. ते -gm m अपॉन आर प्लस एच. पण ही पोटेन्शियल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ अर्थ, हे लक्षात ठेवा. नंतर आता टोटल एनर्जी. टोटल एनर्जी म्हणजेच काय? पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ह्या ठिकाणी. आणि दोघांचं काय केलं? आता कॅल्क्युलेट केलं, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, आणि आपल्याला हे इक्वेशन मिळाले एक. मग आता ॲट इन्फिनिटी डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, खूप दूर आहे आर्थच्या, कायनेटिक एनर्जी काय असणार आहे? 0 असणार आहे. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी काय? आपण पाहितलं होतं -gm अपॉन इन्फिनिटी लेवलला. इन्फिनिटी लेवलला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा काय असते? 0 असते. कायनेटिक एनर्जी
काय, आणि पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, मग टोटल एनर्जी सुद्धा काय येईल, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी 0 म्हणजेच 0 येईल. मग आता आपल्याला माहिती आहे फ्रॉम प्रिन्सिपल, कोणतं प्रिन्सिपल, कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, E1 इज इक्वल टू E2. E1 ची व्हॅल्यू कुठे, ह्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केली, E2 कॅल्क्युलेट केलाय ह्या ठिकाणी. नंतर E1 इज इक्वल टू E2, आपल्याला माहिती आहे E2 आपल्याला 0 आहे, E1 ची व्हॅल्यू आपल्यापाशी आहे, ही E1 ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट केली मी, आणि काय E2 काय 0 आहे. मग आता हे स्मॉल एम हे स्मॉल एम कॅन्सल होईल, हे जे आहे व्ही स्क्वेअर बरोबर ह्या ठिकाणी घेतला मी, हा काय केला 2 ला इकडे पाठीला, म्हणजे इकडे पाठील्यानंतर हे मायनस आहे प्लस होणार 2gm/r होईल. मग आता ह्या ठिकाणी मी जे स्क्वेअर आहे स्क्वेअर काढून टाकला, ह्याला अंडररूट करून टाकलं, आणि gm/r हा कुठतरी आपण फॉर्म्युला पाहिला होता, स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M/r, हा एक फॉर्म्युला आहे आपल्यापाशी, आणि तुम्हाला माहित आहे आणि तुम्हाला ते पाठ आहे. ओके, एवढा बंबार्डेड केलेला फॉर्म्युला आहे, तुम्हाला झोपेमध्ये सुद्धा पाठ झाला असेल तो, G इज इक्वल टू gm/r. मग आता तसं हे लिहिलं इक्वेशन. मग आता काय केलं, हे ह्या ठिकाणी काय केली, पुट व्हॅल्यू करून टाकली. कोणती, इस्केप व्हेलॉसिटी काय, gm/r काय घेतलं ह्या ठिकाणी 2gr. ओके, इथपर्यंत आपल्याला माहित झालं. नंतर आता ह्या ठिकाणी 2 जशात तसा, g म्हणजे 9.8, r म्हणजे काय, रेडियस आहे, रेडियस कोणाची भाऊ आहे, तर रेडियस आहे आपल्यापाशी, r ची रेडियस आहे 6.4 × 10⁶, आणि सगळे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळते 11.2 किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला तो ऑब्जेक्ट आहे कुठे किती किलोमीटर गेला पाहिजे, 11.2 किलोमीटर गेला पाहिजे. म्हणजे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी, सुरुवातीचा वेग एवढा पाहिजे. एवढा जर वेग असेल तरच एखादा ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनलच्या फील्डच्या बाहेर जाऊ शकते. जसे की आता स्पेस क्राफ्ट आपल्याला पाठवायचे, म्हणजे आपली इनिशियल व्हेलॉसिटी एवढी पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त पाहिजे, तरच आपण पाठवू शकतो, नाहीतर अदरवाईज इम्पॉसिबल आहे. ओके मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण थांबू आणि काही